नमस्कार, मी अभिजित खांडकेकर. सनसनाटी केसेसच्या शृंखलेच्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. आज जी गोष्ट आपण बघणार आहोत ती गेल्या दशकातली सगळ्यात सनसनाटी केस म्हणता येईल. असं म्हणतात की आकाशातल्या ताऱ्यांपेक्षा जमिनीवरच्या ताऱ्यांची चमक ही काही वेगळीच असते. चंदेरी दुनियेतल्या या ताऱ्यांसाठी लोक अक्षरशः वेडे असतात. या ताऱ्यांविषयी लोकांच्या मनामध्ये प्रेम, आदर आणि कुतूहलही असतं. पण कधीतरी याच ताऱ्यांच्या बाबतीत अशी एखादी विवादास्पद घटना घडते किंवा त्यांच्यावर असे आरोप केले जातात की हेच चाहते मग त्यांचा द्वेष करू लागतात किंवा त्यांना शिव्याशाप द्यायला सुद्धा मागे पुढे पाहत नाहीत. आपली आजची ही सनसनाटी केस एका अशाच ताऱ्याविषयी आहे ज्याच्यावर एका सामान्य मुलीनं अतिप्रसंग केल्याचा आरोप केला आणि अवघ्या काही तासातच ही बातमी प्रत्येक न्यूज चॅनलवरची ब्रेकिंग न्यूज ठरली. हा पल्ले बोल. अगं पल्ले, काय झालं सांगशील का? काकी त्याने माझ्या सोबत साहेब, ही माझी पुतणी पल्लवी क्षितिज देशपांडेच्या घरी कामाला जाते. कोण क्षितिज देशपांडे? तो ॲक्टर आहे ना साहेब, हिरो. बर मग साहेब, त्यानं माझ्या पोरीवर हात टाकलाय. पल्लवी, कधी झालंय सगळं? हे बघा, मला कळतंय तुला हे सांगताना त्रास होणार आहे, पण जे काही घडलंय ते प्लीज सांग. तू जर काहीच बोलली नाही ना तर त्या क्षितिजला आम्ही हात सुद्धा लावू शकणार नाही. त्याच्यावर आम्हाला कारवाई सुद्धा करता येणार नाही. सो प्लीज बोल. सर, रोजच्या सारखं आज पण मी कामाला गेले होते. सकाळचे 10 वाजले होते.
म्हणजे याआधी सुद्धा तुमच्यात घडलं होतं हे असं? सर गेल्या महिन्यात मॅडम बरेच दिवस घरी नव्हत्या, तेव्हा साहेबांनी कार्टे याआधी सुद्धा घडलं होतं, तू आम्हाला सांगितलं पण नाही. मॅडम अहो काय करता तुम्ही? हा, तिला समजून घ्यायचं का मारायचं? खाली बसा, खाली बसा, तिला बोलू द्या. पल्लवी, बरं हिचं वय किती आहे? 17 वर्ष. 17? हां. सर म्हणजे ही अल्पवयीन आहे. ही केस पॉस्कोच्या अंडर फाईल करायला पाहिजे. ठीक आहे शिंदे मॅडम, हिला घेऊन जा, हिचे सगळे डिटेल्स लिहून घ्या आणि लगेच हिला मेडिकलसाठी घेऊन जा ताबडतोब. जा. साहेब, आम्ही गरीब माणसं, पण आम्हाला पण इज्जत आहे साहेब. पण या मोठ्या लोकांना हे कधी पटत नाही. बघा कशा आमच्या इज्जतीशी खेळतात. हे बघा, कायदा गरीब श्रीमंत असं काही बघत नाही. कायद्यासाठी सगळे सारखेच. जर त्या क्षितिजनी काही गुन्हा केला असेल तर त्याला शिक्षा मिळणार. सो डोंट वरी. ओके राणे, सर. त्या क्षितिजची भेट घ्या ताबडतोब. सर. सर, तुम्हाला कुठल्या प्रकारच्या भूमिका करायला जास्त आवडतात? वेल मी फार लिमिटेड भूमिका करतो. ओके सर, अजून एक प्रश्न. आतापर्यंत ज्या तुम्ही भूमिका केल्या त्यामध्ये कुठली भूमिका आहे ज्याच्यासाठी तुम्ही खूप मेहनत घेतली? भूमिका प्रत्येक माझ्यासाठी एक स्ट्रगल आहे, एक हार्डवर्क आहे. मी प्रत्येक भूमिकेला इक्वली ट्रीट करतो. सर, तो बघा तिथे बसलाय. येस ऑफिसर. मित्र, आपण हा इंटरव्ह्यू पोस्टपोन करूया का? ओके सर. ह्यांना माझ्याकडे काहीतरी अर्जंट काम आहे. ओके प्लीज. हाय साहेब, कसं चाललंय? काही नाही, चाललंय निवांत. निवांत. इथे क्षितिज देशपांडेंच्या बंगल्याकडे काय चालू आहे? म्हणजे त्यांना प्रोग्रामला वगैरे बोलवताय की काय? हो साहेब बोला ना, आता तुम्ही PSI साहेबांच्या खास मर्जीतले, तुम्हाला माहिती असणार नाही तर कोणाला माहिती असणार? ए निघ, चल. का चढवतोयस? काय साहेब, तुम्ही पण आहे ना, तुम्हाला नाही चढवत आहे साहेब. आता कसं आहे ना, ए ठेव, निघ निघ इथून. ठीक आहे, येतो साहेब. येस ऑफिसर. काय मदत करू मी आपली? तुम्हाला आमच्यासोबत पोलीस स्टेशनला यावं लागेल. काय इश्यू आहे? पोलीस स्टेशनला गेल्यावर समजेलच. चला. चल, माझ्या केबिनमध्ये जाऊन तुझी टेस्ट करू. नाही, मी नाही येणार. तुम्ही मला हात लावू नका प्लीज. ही टेस्ट करणं कंपल्सरी आहे आणि जर का तू आली नाहीस तर मला जबरदस्तीने तुला इथून घेऊन जावं लागेल. नाही, मला यांनी सांगितलंय ती टेस्ट कशी करतात ती. काही गोष्टी आपल्याला प्रोसिजर म्हणून कराव्या लागतील आणि ह्या डॉक्टर आहेत ना, मी इथेच थांबते. तू जा, टेस्ट करून घे. सर एक क्वेश्चन होता. सर सर प्लीज सांगू शकाल का तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गुन्ह्यासाठी अटक केली आहे? चौकशी आहे. तर सर कसल्या प्रकारची चौकशी आहे सर? एक मिनिट, तुम्ही जरा थांबा. सर चला. सर 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 आत्ताच आपण पाहिलं की सुप्रसिद्ध अभिनेते क्षितिज देशपांडे यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं आहे. क्षितिजांनी या प्रकरणाविषयी बोलण्यासाठी नकार दिलाय, पण आपल्या काही खास सूत्रांकडून माहिती मिळाली आहे की त्यांच्या घरी काम करणाऱ्या मुलीने आणि तिच्या घरच्यांनी क्षितिज विरोधात तक्रार नोंदवली आहे. आता ही तक्रार नेमकी कोणत्या गुन्ह्याविषयी आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे.
क्षितिज देशपांडे, तुझ्या घरी काम करणाऱ्या पल्लवी भोकरेनं तुझ्या विरोधात आमच्याकडे कंप्लेंट केली आहे. तिचं म्हणणं आहे की तू तिच्यावर अतिप्रसंग केलायस. व्हॉट? हे कम्प्लिटली खोटं आहे. हो, कशावरून? ऑफिसर, त्या मुलीची लेवल तुम्हाला माहिती आहे ना. तुम्ही ही कंप्लेंट रजिस्टर्स कशी घेऊन शकता? अहो, मी कोण आहे तुम्हाला माहिती आहे ना. तू कोण आहेस याच्याशी आम्हाला काय करायचं रे? आणि माझ्याकडे अशा शेकडो कंप्लेंट्स येतात, शेकडो केसेस येतात, ज्यामध्ये स्वतःला सज्जन म्हणून घेणारे जे असतात ना, त्यांच्या विरोधातच तक्रारी असतात बऱ्याचदा. आणि एक निष्पाप मुलगी स्वतःची आबरू लुटल्याची तक्रार कशासाठी करेल? ऑफिसर, यू नो व्हॉट, ॲक्च्युली त्या मुलीला माझ्याबरोबर फिजिकल व्हायचं होतं. यापूर्वी सुद्धा तिने 2-3 वेळा मला सेड्यूस करण्याचा प्रयत्न केला. यापूर्वी सुद्धा म्हणजे कधी? पल्लवी, का ओरडतेस तू? काय झालं? साहेब, किचन मध्ये पाल आहे आणि मला पालीची खूप भीती वाटते. पाल, इट्स ओके, पण तू तिकडे बाजूला उभी राहा. पल्लवी, तिकडे बाजूला उभी राहा. अगं, काय वेड्यासारखं करतेस तू? तिकडे उभी राहा. मला थोड्या वेळ असंच उभं राहू द्या ना साहेब. मला तुमच्या मिठीत खूप भारी वाटतंय. हे प्रिया, कुठे आहेस तू? कुठे प्रिया? त्या घरात नाहीये, पण मी आहे ना. तुम्हाला काय हवं नको ते तुम्ही मला सांगा. तुम्ही राहू द्या, मी घेते ना. ऑफिसर, त्या मुलीने मला घोळ्यात घेण्याचा प्रयत्न केला. इनफॅक्ट तिने मला सिड्यूस करण्याचाही प्रयत्न केला होता. अच्छा, म्हणून आज सगळं सुरकून टाकलं? नाही ऑफिसर, त्या मुलीने ही जी स्टोरी बनवली आहे ना, ही कम्प्लिटली बनावटी आहे. ही कम्प्लीट फॉल्स आहे. इनफॅक्ट तिला माझ्याशी फिजिकल व्हायचं होतं आणि ते मी होऊन दिलं नाही. आणि त्यामुळे तिचा इगो हर्ट झाला आणि तिने ही फॉल्स कंप्लेंट केली. तुम्ही माझ्याबद्दल सोशल मीडियावर किंवा मॅगझिनमध्ये असं काही ऐकलंय किंवा वाचलं आहे का? यापूर्वी घडलं नसेल म्हणून आत्ताही घडलं नसेल कशावरून? ऑफिसर, माझ्या बायकोवर माझं खूप प्रेम आहे. तिच्या व्यतिरिक्त मी कुठल्याही स्त्रीला स्पर्शसुद्धा करत नाही. आय एम वन वुमेन मॅन. बायको कुठे तुझी? ती तिच्या मैत्रिणीबरोबर बाहेर गेली. अच्छा, म्हणूनच या संधीचा फायदा घेतलास आणि हे सगळं केलंस, हो ना? नॉट एट ऑल ऑफिसर, मी असं काहीच केलं नाही. ते कळेलच आम्हाला. तुमच्या टेस्टचे रिपोर्ट आले की सगळं कळेल. राणे सर, याच्या मेडिकल टेस्टसाठी याला घेऊन जा आणि याच्या घराची झडती घ्या. काही एव्हिडन्सेस मिळतात का बघा. सर, चला. यापुढे घराच्या बाहेर एक पाऊल जरी टाकलंस ना, तर याद राख, तंगडा तोडून तुझ्या हातात देईन. आणि आता कोणाशीही बोलायला जायची गरज नाहीये. आणि कोणी स्वतःहून जरी आलं ना, तरी सुद्धा बोलायचं नाही, कळलं? बाकी काय करायचं ते आम्ही बघून घेऊ. अहो, तुम्हाला बोलले होते ना, तुमचा भाऊ आणि वहिनी अचानक मेले म्हणून हिला घरी आणायची काय गरज नाहीये, तरी तुम्ही माझं ऐकलत नाही. मग आता भोगा. लहानपणीच हिला मारायला सोडली असती ना, तर बरं झालं असतं. मॅडम आले. कवर करा. मॅडम मॅडम प्लीज एक सर, प्रश्न. प्लीज. मॅडम, त्या दिवशी नेमकं काय घडलं आम्हाला सांगू शकाल का? भाऊ, काय सांगण्यासारखं नाही, जाऊ दे आम्हाला आतमध्ये. हो सर, सर, प्लीज थोडी माहिती. हवी होती. त्याच्या- नाही नाही नाही, आम्हाला सोडा, आम्हाला जाऊ द्या. मॅडम, तुम्ही तिला मदत थोडी माहिती जर करण्यासाठी- मिळाली असती तर बरं झालं असतं. मॅडम. थोडी आम्हाला त्रास देऊ नका तुम्ही. प्लीज प्लीज. मॅडम. सर सर सर, सर प्लीज प्लीज, सांगू सर, शकाल प्लीज. का? सर प्लीज तुम्ही तरी आम्हाला सांगा, जेणेकरून आम्हाला सहकार्य करण्यासाठी मदत होईल. सर,
कपडे बाथरूममध्ये मिळालेत. तरी तिथे झालं. पल्लवीने सांगितल्याप्रमाणे काळ्या रंगाचं टी शर्ट आणि निळी ट्रॅक पॅन्ट आहे. चला. मॅडम मॅडम एक प्रश्न मॅम प्लीज मॅम क्षितिजच्या विरोधात विनयभंगाची तक्रार करण्यात आलेली आहे, हे खरं आहे का? नो कमेंट्स. मॅम प्लीज लेकिन सांग मॅम प्लीज नो सांगा. कमेंट्स. एक मिनिट क्षितिजचा वकील या नात्याने मी एवढंच सांगू इच्छितो की मी आणखीन क्षितिजच्या पत्नी प्रिया या क्षणी तुमच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही. आम्ही पोलिसांना भेटायला आलोय, त्यांच्याकडनं सगळं जाणून घेतो आणि मगच आमचं स्टेटमेंट तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके, चला. सर, सुप्रसिद्ध अभिनेते क्षितिज देशपांडे, त्यांची पत्नी प्रिया आणि वकील हे सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आहेत. एका महिलेने त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केल्यामुळे हे प्रकरण अजूनच सिरियस झालंय. आजवर अनेक सुपरहिट कलाकृतींमध्ये काम करणाऱ्या क्षितिजकडून नेमकी कोणती चूक झाली आहे किंवा कोणता गुन्हा घडला असेल? सर, मी क्षितिजला खूप चांगलं ओळखते. तो असं काही करणार नाही याची खात्री आहे मला. मिसेस देशपांडे, प्रत्येक बायकोला आपल्या नवऱ्याविषयी असंच वाटत असतं. पण माझ्या नवऱ्यावर 100% ट्रस्ट आहे. रादर मला माहिती आहे ती मुलगी क्षितिजवर खोटे आरोप करते. तुमच्या नवऱ्याने काहीच केलं नाही म्हणताय, मग ती मुलगी असे खोटे नाटे आरोप कशाला करेल तुमच्या नवऱ्यावर? कारण ती क्षितिजसाठी पेडी झाली होती, ऑब्सेस झाली होती. आणि तिचा हा वेडेपणा मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलाय. तू किती हँडसम आहेस क्षितिज. तू वेड लावलायस मला. तू माझा होशील ना? मी त्या क्षणाची खूप वाट बघतीये. आय लव्ह यू. पल्लवी, सॉरी. असलं सगळं करायला लाज नाही वाटत तुला? हा तुझा महिन्याचा पगार घ्यायचा आणि निघायचा इथून. मॅडम सॉरी. प्लीज मॅडम, प्लीज पुन्हा असं नाही होणार मॅडम. प्लीज प्लीज मला नोकरीवर नका काढू मॅडम. मी हातापाय पडते मॅडम, प्लीज. म्हणजे एवढं होऊन सुद्धा तुम्ही त्या पोरीला माफ केलं, तिला कामावरून काढून नाही टाकलं? कारण तिने माझी पुन्हा पुन्हा माफी मागितली, पाय धरून सॉरी म्हणाल. कामावरून काढून टाकलं तर काकी घरात घेणार नाही असं काहीतरी सांगू लागली. मग मला तिची दया आली आणि मी पुन्हा तिला कामावर ठेवलं. ऑफिसर, मला माझ्या क्लायंटला भेटायचं आहे. क्षितिज, प्रिया, कसा आहेस? प्रिया, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? ती मुलगी जसं म्हणते तसं मी काहीच केलेलं नाही आहे. तिने मुद्दामून हे घाणेरडे आरोप माझ्यावर का लावल्यात मलाच कळत नाही. आय नो, तू असं स्वप्नात सुद्धा करू नाही शकत. आणि मला माहिती आहे तुझं माझ्यावर किती प्रेम आहे. क्षितिज, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय तू इतर स्त्रियांना किती रिस्पेक्ट देतोस. पण ती अशी लो लेवलची आरोप का करू शकते माझ्यावर? कारण ती चीप आहे. शी इज कॅरेक्टरलेस. ऍक्च्युली माझंच चुकलं. मी तिला आधीच कामावरून काढून टाकायला पाहिजे होतं. आय एम रिअली सॉरी. जस्ट अ मिनिट क्षितिज, तू जरी काही केलं नसलंस तरी तुझं वकीलपत्र मला घ्यायला लागणार आहे. पण जर तू काही केलं असलंस तरीही मी तुझं वकीलपत्र घेणार आहे. तू फक्त एक कर, जे काही खरं खरं आहे ते मला सांग. माझ्यापासून काहीही लपवू नकोस, ठीक आहे? मॅम पोलिसांचं काय म्हणणं आहे? क्षितिजची चौकशी अजून पूर्ण नाही झाली का? क्षितिजवर विनयभंगाचे आरोप लावण्यात आलेत, हे खरं आहे का? क्षितिज एक सेलिब्रिटी आहे. त्याच्यावर खोटे आरोप लावून त्याच्याकडून पैसे उकळण्याचा हा प्लॅन आहे. पण मला खात्री आहे त्याच्यावर लावलेले सगळे आरोप हे खोटे आहेत, सिद्ध होतील. त्याच्या पाठीशी देवाचे आशीर्वाद आणि तुमच्यासारख्या चाहत्यांचं प्रेम आहे. सो तो इनोसंट आहे हे लवकरच प्रूव्ह होईल. मॅम याबद्दल आणखी काही माहिती? मॅम 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 खूप त्रास होतोय का मला? मी त्याला नको नकोच म्हणत होते. मी हात जोडून विनंती पण केली, पण त्याने माझं एक ऐकलं नाही. ही लोक ना असेच बेशरम असतात. स्वतःचं लाड पुरवण्यासाठी
आपल्याला त्रास देतात आणि स्वतः मात्र जगासमोर चांगले वागतात. पल्ले, त्याला तर या गोष्टीची शिक्षा नक्कीच होईल ग. तू प्लीज स्वतःला त्रास करून नको घेऊ. माझ्या शरीरापेक्षा ना माझ्या मनाला जास्त त्रास होतोय. तो माणूस माझ्याशी असं का वागला? पल्ले, काय चाललंय तुमचं? तुला सांगितलं होतं ना, जोपर्यंत त्या माणसाला शिक्षा होत नाही तोपर्यंत बाहेरच्यांशी बोलायचं नाही. अगं काकी, पण ती माझी खूप जवळची मैत्रीण आहे. आम्ही सगळं शेअर करतो एकमेकींना. सांगायचं होतं तर मलाच सांगायचं ना आधी, नाहीतर ही अवस्था झाली नसती. हे स्नेहा, ही जे काही तुला बोलली ना ते बाहेर जाऊन कोणालाच सांगायचं नाही, कळलं तुला? चल निघ आता, तू अशी नाही ऐकणार. येस सर, रिपोर्ट्स आल्यावर सगळं क्लिअर होईल सर. राईट सर. सर, क्षितिज आणि पल्लवीचा रिपोर्ट. चला क्षितिजशी बोलूया. काय या रिपोर्ट्सनी सगळं क्लिअर होतंय. काल तुझ्यात आणि पल्लवीमध्ये संबंध आला होता. तुझ्या कपड्यांवर, तिच्या कपड्यांवर, तुझ्या अंगावर, तिच्या अंगावर असलेले सॅम्पल्स तुझेच ते क्लिअर होते. म्हणजेच पल्लवी खरं बोलते, तू तिच्यावर अतिप्रसंग केलास? नाही. नाही म्हणजे हे रिपोर्ट सुद्धा आता खोटं बोलतात म्हणायचं तुला? सेलिब्रिटी झाला म्हणून काय काही बोलशील का तू? ऑफिसर, मला फक्त एवढं सांगायचं आहे की वी हॅड सेक्स, पण ते तिच्या मर्जीने, फक्त तिच्यामुळे. तू अजून गेली नाहीस? तुला माझा फोटो खूप आवडतो का ग? साहेब, मला ना तुमचा हा फोटो खूप आवडतो आणि हा फोटो बघितला ना की मला तुमचा एक डायलॉग सुद्धा आठवतो. कुठला ग? फोटो म्हणजे माणसाची प्रतिमा असते, पण त्या फोटोला स्पर्श करणं आणि माणसाला स्पर्श करणं यात जमीन आसमानचा फरक असतो. साहेब, मी ना तुम्हाला फोटोमध्ये खूप वेळ स्पर्श केलाय, पण मला आता तुम्हाला प्रत्यक्षात स्पर्श करायची इच्छा होते. क्षितिज ऍक्टर बरा असशील तू, पण उगीच स्टोरी बिरी लिहिण्याच्या भानगडीत पडू नकोस. प्रॉब्लेम करून ठेवशील. अरे आम्हाला तू सांगितलंस तुझ्या या सगळ्याशी काही संबंध नाही, तू काही केलेलं नाहीयेस. नंतर काय म्हणाला? पल्लवीनेच उकसवलं तुला. आणि आता तू काय सांगतोयस? पल्लवीच्या संमतीने तू तिच्याशी संबंध ठेवले. 3 स्टोरीज बनवल्यात तू, 3. कुठल्या स्टोरीवर विश्वास ठेवायचा तुझ्या? आणि आत्ताची स्टोरी तुझी जरी खरी असली ना तरी सुद्धा कायद्यानं तो गुन्हेगारच, लक्षात ठेव. कारण एका अल्पवयीन मुलीशी तिच्या संमतीने का असे ना शरीर संबंध ठेवला तो कायद्याने गुन्हा ठरतो. ऑफिसर, पल्लवी अल्पवयीन कुठे आहे? 17 वर्षाची मुलगी अल्पवयीन नाही तर काय असणार आहे? ऑफिसर, ती 19 वर्षाची आहे. काय आणखीन एक नवीन स्टोरी का? नाही ऑफिसर, तिने मागच्या महिन्यामध्येच 19वा वाढदिवस साजरा केला होता. एक पेस्ट्री सुद्धा आणली होती आणि माझ्याकडे गिफ्ट सुद्धा मागितलं होतं. साहेब, तो क्षितिज खोटं बोलतोय. मी सांगतो ना तुम्हाला, पल्लवीचं वय 17चं वर्ष आहे. तिचं बर्थ सर्टिफिकेट लागेल आम्हाला. ते सर, काय झालं? नाही, ते पल्लवीचा जन्म गावाला झाला ना साहेब, आणि दादाने तिच्या जन्माची नोंदणी केली का नाही मला खरंच माहीत नाही साहेब. दादान वहिनी गेल्यानंतर मी तिला माझ्याकडे घेऊन. पल्लवी तुमच्याकडे आली तेव्हा किती वर्षाची होती?
10 वर्षांची. तिचं शिक्षण किती झालं? 3री 4थीला असेल. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकली. सर, पल्लवीचं बर्थ सर्टिफिकेट बघू. पल्लवी भोकरे, जन्मदिनांक सर, पल्लवीचं बर्थ सर्टिफिकेट सापडलंय. क्षितिज बरोबर बोलला. पल्लवीचा काका आपल्याशी खोटं बोलतोय. पल्लवीच्या बोन मॅरो टेस्टवरून हे तर सिद्ध झालं होतं की पल्लवी ही अल्पवयीन नाहीये. मग तिचा काका खोटं का बोलला? पल्लवीनं सुद्धा खरी माहिती पोलिसांना का नाही सांगितली? तिने जाणून बुजून ही माहिती पोलिसांपासून का लपवून ठेवली? परिस्थितीजन्य पुरावे आणि मेडिकल रिपोर्टच्या आधारानं कोर्टामध्ये कारवाईला सुरुवात झाली. क्षितिजला तुरुंगवास भोगावा लागला. त्याची बायको आणि वकील यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि क्षितिजला त्याच्या चांगल्या वागणुकीमुळे 3 महिन्यांनी अखेर जामीन मिळाला. क्षितिज आणि त्याच्या कुटुंबियांसाठी ही पहिली जीत होती. पण पल्लवी आणि तिचे कुटुंबीय याला आपली हारच मानत होते. पण तरी सुद्धा अंतिम निकाल हा कोर्टाच्याच हाती होता आणि तो काय असेल याचीच उत्सुकता सगळ्यांना लागली होती. सर मॅडम एक प्रश्न विचारायचा होता. सर तुमच्या या सगळ्या प्रकरणाचा हो, हो, तुमच्या पण- आगामी येणाऱ्या कलाकृतींवरती काय परिणाम होईल तुम्ही काय सांगू शकाल? मॅडम मॅडम पोलीस स्टेशन बाहेर तुम्ही म्हणाल की Please सांगा. क्षितिज हा निर्दोष आहे आणि ती मुली तिचे शारीरिक संबंध होते. मॅम याबाबत तुमचं काय मॅडम, म्हणणं आहे? मॅडम, बोला, मॅडम, Please, मॅडम. no comment, ती जाणून please, घेण्यात no उत्सुक आहे. comment. मॅडम सांगा, पण please. असंच मॅडम प्रश्न कुठल्या विषयाची तक्रार दाखल केली होती? नो कमेंट्स. आता आपण क्षितिज देशपांडे यांच्या बंगल्यासमोर उभे आहोत. आम्ही विचारलेल्या कुठल्याही प्रश्नांची उत्तर त्यांनी दिलेली नाहीयेत. आजकालच्या पेपरात काहीही छापतात. ए तो पेपर सोड. ती बघ. हिरोईन चल आपल्यासोबत पण एक सीन करून टाक. किती भाव खाशील हा? ए अरे तुझ्यासोबत कशाला करेल सीन ती? का? तू काय हिरो आहे का? तिला फक्त सीन करायला हिरोच लागतात नाही का? आपण काय हिरोपेक्षा कमी आहे का? एकदा सीन करून तर बघ. काकी, काकी ऐक ना. काय झालं? परत शेण खाऊन आलीस की काय? काकी, मी परत भाजी आणायला नाही जाणार. तू नाही जाणार म्हणजे तुझा बाप जाणार का? काकी, ती मुलं माझ्याशी फार वाईट बोलत होती. मग काय त्यांनी तुझी आरती करावी असं तुला वाटतं का? नमस्कार वहिनी. भले आज जा. येऊ का? या. नमस्कार, मी सदाशिव गिरटे, तुमच्या एरियातला कॉर्पोरेटर. हो माहिती आहे ते. पुढे बोला. हे बघा वहिनी, ती लोक फार मोठी आहेत. आज तो क्षितिज बेलवर सुटला, पण उद्या या केसमधून तो निर्दोष सुद्धा सुटेल. लक्षात ठेवा. वहिनी, तुम्ही माझं ऐका. माझी मदत घ्या तुम्ही. मी तिला न्याय मिळवून देईन. हां, पण त्यासाठी आपल्याला मोठा वकील करावा लागेल. नाही नाही, त्याची सोय सुद्धा मी करीन ना. तुम्हाला तुमचं आर्थिक नुकसान म्हणून चांगले पैसे मिळवून देईन मी. सर, मला तक्रार मागे घ्यायची. काय पल्लवी काय बोलतेस तू? तुझ्यावर कोणी दबाव आणताय का तक्रार मागं घेण्यासाठी? नाही सर, माझं मीच सांगतेय. अगं पण असं झालं काय अचानक? सर, मला खूप त्रास होतोय या सगळ्याचा आणि माझ्यामुळे माझ्या काका काकीला पण खूप त्रास व्हायला लागलाय. एक मिनिट. तू आली होतीस ना इथं न्याय मागण्यासाठी? न्याय हवा आहे ना तुला? मग अन्यायाविरुद्ध लढताना थोडा त्रास होतो, सहन करावा लागतो, तो कळलं? तू काही काळजी करू नको.
मी तुझ्या घरच्यांशी बोलतो, त्यांना समजवतो, ठीक आहे? सर तुम्ही कोणाकोणाशी बोलणार आहात आणि कोणाकोणाला काय काय समजवणार आहात? म्हणजे पल्लवी, कोण आहेत ती पोरं? बघाटे, त्या पोरांना इकडे घेऊन ये. साहेब आम्ही काय नाही केलं साहेब, आम्ही काय नाही केलं. मी काय केलंय? काय रे, पोरींना छेडतोस, लाज नाही वाटत? हे बघा, परत जर का पल्लवीला त्रास दिलात, पल्लवीच काय इतर कुठल्याही मुलीला जर का त्रास दिलात ना, पोलीस चौकीत नेऊन असा एकेकाला सोडीन, सुजवून ठेवीन, लक्षात ठेवा. साहेब पुन्हा असं नाही होणार. आणि मी तुम्हाला सगळ्यांनाच सांगतोय, पल्लवीवर जो अन्याय झालाय त्याच्या विरुद्ध लढण्यासाठी तिला मदत करा. आणि ते जमत नसेल ना, निदान तिला त्रास तरी देऊ नका. काय झालं साहेब? हे बघा, हे सगळं किती कठीण जातंय ना, तुम्हाला मी समजू शकतो. पण पल्लवीला जो त्रास होतोय त्याचं काय? मी तुम्हाला नीट समजावून सांगतोय, परत जर का पल्लवीकडून तक्रार आली, तुम्हा दोघांनाही नाईलाजाने मला अटक करावी लागेल. चला बघाटे. क्षितिज, जर आपल्याला केस स्ट्रॉंग करायची असेल तर त्या पल्लवीच्या स्टेटमेंटमध्ये काहीतरी कमी शोधायला लागेल. पण ते काम तुमचं आहे. ऑफकोर्स, पण त्यात तुझी पण मदत लागेल. काय मदत हवी? बंगल्याच्या आवारातलं त्या दिवशीचं CCTV फुटेज. पण त्यातून तुम्ही काय सिद्ध करणार आहात? दिसे तुम्हाला यातून काय सिद्ध करायचं? अतिप्रसंग घडल्यानंतर एवढं सगळं होऊन ती इतक्या सहजपणे कशी काय चालू शकते? म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं? त्या मुलीने तिचे कपडे ऍडजस्ट न करता तसंच बाहेर यायला होतं? हा, हे पल्लवीचे कॉल रेकॉर्ड्स. ज्या वेळेला अतिप्रसंग घडला त्यावेळेला पल्लवी तिच्या फोनवरनं कोणाशी तरी बोलत होती. तिच्या कॉल रेकॉर्ड्सवरनं हे सरळ सरळ सिद्ध होत आहे. दिसे तुम्हाला असं म्हणायचं आहे का, तिच्यावर जेव्हा अतिप्रसंग झाला तेव्हा तिने ती वेळ, म्हणजे किती मिनिटांनी किती सेकंदांनी तिच्यावर अत्याचार झाले हे तिने लक्षात ठेवायला हवं? काय बोलताय जरा? आपण आता न्यायालयाच्या बाहेर उभे आहोत आणि आज त्या केसची तारीख आहे ज्या केसकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे. आज अभिनेता क्षितिज देशपांडे निर्दोष सुटेल की न्यायालय त्याला कठोर शिक्षा देईल? लवकरात लवकर हे उघडकीस येणार आहे. मी यशराज कागणे, कॅमेरामॅन पंकज सोबत. राणे सर, लोकांच्या भल्यासाठी आपण काय काय करत नाही सांगा? गुन्हेगार पकडतो, चौकशा करतो, रात्रीचा दिवस करतो, आणि ऐनवेळी हे अशी साक्ष फिरवतात. सर, मलाही काहीच समजत नाहीये. ह्या मुलीने असं का केलं असेल? हिच्यावर कोणी दबाव आणला असेल का? एखाद्या व्यक्तीला कायद्यानं दोषी ठरवायच्या आधीच
लोकच ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवून आपलं आपलं मत बनवतात आणि त्याला दोषी ठरवतात. पण हे योग्य आहे का? असं केल्यानं त्या चौकशीमध्ये अडथळे येतात. या केसशी निगडीत व्यक्तीला मानसिक छळाला सामोरं जावं लागतं आणि फक्त त्यालाच नाही, त्याच्या घरच्यांना सुद्धा त्रास होतो. आणि म्हणूनच सन्माननीय कोर्टानं निकाल देण्यापूर्वी तुम्ही स्वतःच काहीतरी निकाल देऊन न्याय व्यवस्थेचा अपमान करू नका. सनसनाटी केसेसची ही शृंखला अशीच चालू राहील. आज इथेच थांबूया. मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया, पण तोपर्यंत तुम्ही तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.